नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता इथे राकेश हा त्याच्या रूमच्या बाहेर उभा असतो आणि त्याच्या माणसाबरोबर तो फोनवर बोलत असताना म्हणतो की अच्छा, ती तिच्या रूममधून बाहेर निघाली आहे, रिक्षात बसून ते कुठेतरी निघाली आहे, बरं झालं असं म्हणून आता तो खूप खुश झालेला असतो आणि म्हणतो की तू तिच्यावर जो काही धमकीचा दगड फेकला आहेस ना, त्यामुळे हे सगळं घडलं आहे आणि त्यामुळेच ती घाबरली आहे. आणि हो, आता तू फोन ठेव, कारण मला माहिती आहे की ती रिक्षात बसून कुठे जायला निघाली आहे ती, आणि म्हणूनच आता पुढे काय करायचे ते मी बघतो असं म्हणून राकेश आता फोन ठेवतो. आणि नंतर तो फोन ठेवल्यानंतर विचार करतो की आता ही शलाका इकडे पोचायच्या आत मला असं म्हटल्यावर समोर त्याचं नजर जाते. तेवढ्यातच समोरून एक रिक्षा आलेली असते आणि त्या रिक्षामध्येच शलाका बसलेली असते. आता शलाका ही रिक्षामधून आली हे पाहताच तो घाबरतो. शलाका रिक्षामधून बाहेर उतरते आणि तो खूप घाबरलेला असतो. आता त्या क्षणामध्ये काय करावं हे त्याला काहीच सुचत नाही. तो रिक्षातून बाहेर उतरलेल्या शलाकाला बघत राहतो आणि तेवढ्यातच तिची नजर देखील समोर जाते आणि मग त्यानंतर आता तो मागे वळतो आणि पाठमोरा तिच्या दिशेने उभा राहतो. परंतु शलाकाने अगदी बरोबर त्याला पाहिलेलं असतं आणि त्याला पाहिल्यानंतर तिच्या लक्षात आलेलं असतं की हा राजेश्वर आहे. म्हणूनच ती पटकन राजेश्वर इथे असा आवाज देते. तेवढ्यातच रिक्षावाल्याला ती पैसे देते, रिक्षा निघून जाते आणि राकेश तिथे तसाच उभा असतो आणि त्याला खूप भीती वाटत असते की या शलाकाने मला पाहिले की काय, आणि तो घाबरलेला असतो. शलाका मात्र खूप भेदरलेली असते. काय करावं हे तिला काहीही सुचत नाही, कारण तिला कळलेलं असतं की हा कदाचित राजेश्वर आहे. म्हणून आता ती 1 मिनिट असा आवाज देते, परंतु तो काही ऐकत नाही. तो तिथल्या तिथे उभा असतो आणि मागे वळून काही पाहत नाही, कारण त्याला माहीत असतं जर मागे वळून पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. म्हणून पटकन तो स्वतःच्याच खोलीमध्ये जातो. तेवढ्यातच शलाका धावत धावत तिथे मागे जाते आणि ती दरवाजा वाजवायला लागते आणि म्हणते की राजेश्वर, राजेश्वर कोण आहे, दरवाजा उघडा असं म्हणून ती ओरडायला लागते. त्याच वेळेला आता आतमध्ये राकेश असतो, कारण त्याला माहीत असतं जर शलाका अशीच दरवाजाच्या बाहेर उभी राहिली तर प्रॉब्लेम होऊ शकतो आणि तिथे ऐनवेळेला ईश्वरी पण येऊ शकते आणि सगळं भांडाफोड होऊ शकतो. म्हणून तो पटकन तिला दरवाजातून आतमध्ये घेतो आणि आतमध्ये घेऊन पटकन दरवाजाला कडी लावून टाकतो. त्याच वेळेला आता ती समोर बघते तर तिचा तो अंदाज खरा ठरलेला असतो. समोर राकेशच असतो. राकेशला पाहिल्यावर ती पुरती घाबरते आणि म्हणते की राजेश्वर तू इकडे, असं विचारून आता ती त्याच्याकडे अगदी संशयाने आणि अगदी अंदाज आश्चर्याने बघायला लागते. आणि मग तो इथे कसा काय आला याचाच प्रश्न तिला आता पडलेला असतो. राकेश हा तिला म्हणतो की हळू बोल, आवाज खाली. तेव्हा मग तो तिला म्हणतो की तुला सांगितलं होतं ना, कशाला आली आहेस तू इथे, असं तो तिच्यावर ओरडतो. आणि इथे ती खूप जोरात म्हणजेच खूप घाबरलेली असते आणि तो तिच्या अंगावर पटकन धावून जातो आणि म्हणतो, तुला किती वेळा मी सांगितलं माझा पाठलाग करू नकोस, गावी निघून जा, परंतु तू अजिबात ऐकण्याचं नाव घेत नाही आहेस. आता तो तिच्या तोंडाला पकडतो आणि जबड्याला पकडून म्हणतो की इतक्या वेळेला धमकी दिली, इतकं समजवलं, परंतु तरीही तुला समजत नाही का, इतकं सगळं घडूनही तुला कळत नाही आहे का, तुला इतकं समजवलं मी की इथे थांबू नकोस, निघून जा इथून, गावाला जा, इकडचं शहर कायमचं सोडून जा, परंतु तू मात्र ऐकली नाहीस, तू तुझंच खरं करत राहिलीस, तुला काही कळतं की नाही. त्यावेळेला मग आता शलाका म्हणते की नाही जाणार मी, का जाऊ मी गावी, मला नाही जायचं आहे, मला तुझ्यावरचा सगळा वचपा काढायचा आहे, तू माझ्याबरोबर जे काही वागला आहेस ना त्याचा बदला घ्यायचा आहे मला, माझं आयुष्य अगदी नरक करून टाकलंस तू, माझ्या आयुष्याची वाट लावून टाकली आहेस तू, माझं आयुष्य आता खूप निरर्थक झालं आहे आणि त्या सगळ्याची वाट लावणारा फक्त तूच आहेस, तूच माझ्या आयुष्याची वाट लावलीस राजेश्वर, असं म्हणून आता ती त्याच्यावर जोरजोरात बोलत असते आणि ओरडत असते. आणि तिचा आवाज इतका वाढला हे पाहून त्यालाही आता धक्काच बसलेला असतो. नंतर नम्रता म्हणत असते की ईश्वरी, अगं काय झालं आहे, शलाकाताई इतके अजून आल्या कशा नाही आहेत. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो ना, शलाकाताई तर आल्या नाही आहेत अजून, परंतु ना नमुताई, आज ना मी ठरवलं आहे की काही झालं ना तरी शलाकाताईंना ना इथून जाऊच द्यायचं नाही. इतके दिवस झाले मी त्यांना आपल्या राकेशजींना भेटायला बघवते, परंतु तरीही भेटणं होत नाही आहे.
नाही, आज काही झालं ना तरी त्या दोघांची भेट मी घडवून आणणार म्हणजे आणणारच. हवं तर शलाकाताईंना इथे ठेवून घेईन मी, परंतु मला काही करून त्यांना भेटवायचंच आहे. काही ते आज व्हायचंच आहे असं ती म्हणते. आणि नंतर ती म्हणते की एक काम करते, मी ना त्यांना फोन लावते, म्हणजे बघूया ते फोन उचलत आहेत का आणि कुठे आहेत ते. तेवढ्यातच इथे आता शलाका ही तिथून पळ काढायला म्हणून बघत असते आणि ती जात असते आणि म्हणते की काही झालं तरी आज तुझं खरं रूप मी सगळ्यांसमोर आणणारच. तेव्हा तो तिच्यावर खूप ओरडतो आणि तिचा गळा दाबत म्हणतो की हे बघ शलाका, तुला इतकं समजावणे कळत नाही आहे. आणि काय गं, तुझा आवाज इतका कसा काय वाढला, इतकी हिंमत आली तरी कशी तुझ्यात. माझं इतकं हे शांत असणारं कोकरू, गप्प बसणारं कोकरू अचानक असं वाघासारखा डळकाळ्या कसं काय फोडायला लागलं, काय झालं अचानक. तेव्हा मग ती म्हणते की सोड मला, सोड राजेश्वर, मी तुला सोडणार नाही आता. काही झालं तरीही तुझा हा जो काही चेहरा आहे ना मुखवटा, तो मी सगळ्यांसमोर आणूनच राहणार. आणि काही झालं तरीही माझी मैत्रीण इथे राहते, जवळच इथे त्या वस्तीत ती राहते. तिला मी तुझ्याबद्दल सगळं काही सांगून टाकणार आहे. शिवाय तिचे जे ओळखीचे आहेत ना वकील, तेही मला मदत करणार आहेत. आम्ही तुला सोडणार नाही आहे, मला सगळेजण मदत करणार आहेत. त्याच वेळेला आता तो आणखीनच तिचा गळा दाबतो आणि त्या बिचारीला त्रास व्हायला लागतो. आणि तेवढ्यातच त्याचा फोन देखील वाजतो. त्याला लगेच ती ईश्वरीच कॉल करत असते हे लक्षात येतं. आणि मग ईश्वरीचाच फोन आला आहे हे तो शलाकाला दाखवतो आणि म्हणतो की हे बघ, तुला काय वाटलं की तुला जी मदत करते तिला मी ओळखत नाही आहे का. ती बघ, तुझी जी मैत्रीण आहे ना, अगदी जीवाभावाची मैत्रीण, ती मैत्रीण तिचाच फोन येतो आहे मला, असं म्हणून तो फोन तिला दाखवतो. आणि इथे ईश्वरी ही नम्रताला खुणावून सांगते की नाही, ते फोनच उचलत नाही आहेत. तेव्हा मग तो म्हणतो की बघितलंस का शलाका, तुला फार मोठा विश्वास होता ना की हा फोन मात्र तुझ्या मैत्रिणीचा असेल म्हणजे तुला ती मदत करेल. तुला माहिती आहे का ती कोण आहे. तुला हे पण माहिती नाही आहे की तिचा जो वकील मित्र आहे तो कोण आहे. हा बघ, हा तुझ्यासमोर उभा आहे. आणि तुझा मित्र कोण आहे ना माहिती आहे, वकील मित्र, तो मीच आहे. म्हणजे कसं आहे की तुला जी मैत्रीण मदत करते ना जवळची अगदी, ती माझीच मैत्रीण. आणि शिवाय तो वकीलही मीच आहे. म्हणजेच तुझ्या ज्या नालायक नवऱ्याची केस तू म्हणतेस ना, ज्या वकिलाकडे आहे, ती केस मीच हँडल करतो आहे बरं का. ती केस माझ्याचकडे आहे असं आता अगदी रागाने तो तिला सांगतो. ते ऐकल्यावर शलाका तर आणखीनच घाबरते. नंतर मग ईश्वरी म्हणते की काय झालं असेल, ते फोन का उचलत नसतील. नम्रता म्हणते की जरा परत ट्राय कर बघू. तेव्हा ती फोन ट्राय करते आणि लगेच आता राकेश फोन कट करून टाकतो. ईश्वरी म्हणते की कदाचित कामात असतील ते. तेव्हा आता शलाका चिडते आणि म्हणते की किती नालायक माणूस आहेस तू, किती नीच माणूस आहेस तू. आता तू माझ्या मैत्रिणीच्या जीवावर उठलायस का. अरे किती मुलींची आयुष्य बर्बाद करशील तू, किती मुलींना छळशील. अरे कुठे फेडशील हे पाप. नको असं करूस, परंतु नाही, तू माझं आयुष्य बर्बाद केलंस, परंतु माझ्या मैत्रिणीचं, ईश्वरीचं आयुष्य मी बर्बाद करू देणार नाही तुला. ती खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि काही झालं तरीही तुझं जे हे सत्य आहे ना घाणेरडं, ते तिच्यासमोर मी आणणार म्हणजे आणणारच. सोडणार नाही आहे मी तुला. असं म्हणून आता शलाका ही त्याला तिथून म्हणजेच बोलून निघून जात असते. त्यावेळेला आता राकेश म्हणतो की गप्प बस, काही झालं तरीही तुझं हे सत्य जे काही तुला समोर आणायचं ते मी आणू देणार नाही. आणि तो शलाकाला तिथे बाजूला ढकलून देतो आणि ती बिचारी तिथे खाली पडते. राकेश तिच्यावर भयंकर चिडलेला असतो आणि तो तिच्याकडे रागाने बघत असतो. त्याच वेळेला आता शलाका ही घाबरते, कारण आता राकेश तिच्याबरोबर काय करेल आणि काय नाही याचा काही अंदाज नसतो आणि ती खूप घाबरलेली असते. आता तो तिच्या अंगावर वस्कन धावून जातो आणि म्हणतो की हे बघ शलाका, काही झालं ना तरीही तू एक गोष्ट लक्षात ठेव. तुझ्या मनात हे जे काही तू भ्रम पाळून ठेवलेस ना की तू माझ्याबद्दलचं सगळं काही त्या ईश्वरीला सांगशील, तर तसं काहीही होऊ देणार नाही मी. तुला मी सांगितलं होतं की गपचूप हे शहर सोडून इथून निघून जा, परंतु ते ऐकलं नाही आहेस माझं. आता मी तुला काही सोडणार नाही, असं तो तिला बोलायला लागतो. त्याच वेळेला नम्रता म्हणते की अगं, मला असं वाटतंय ना, एक काम कर इशू, तू ना त्या शलाकाताईंना कॉल लाव ना. अगं त्या मगाशीच निघाल्या होत्या ना, तू एक काम कर, तू त्यांना कॉल लाव आणि बघ त्या कुठपर्यंत आल्यात त्या. मग आपण राकेशजींचं नंतर बघूया काय करायचं ते. त्यावेळेला आता ती म्हणते की हो गं, लक्षातच नाही आलं माझं, शलाकाताईंना कॉल लावला पाहिजे. म्हणून आता लगेच ईश्वरी शलाकाला कॉल लावते आणि ईश्वरीचा फोन आल्यानंतर लगेच शलाका फोन घ्यायला जात असते, परंतु
तो राकेश लगेच फोन उचलतो आणि बघतो तर ईश्वरीचा फोन आलेला असतो. शलाका पण फोन उचलत नसते, त्यामुळे ईश्वरीला आणखीनच टेन्शन येत असतं. आता राकेश गालातल्या गालातच हसतो आणि म्हणतो की काय शलाका, बघितलं का कोणाचा फोन आलाय ते? तुझ्या जीवाभावाच्या मैत्रिणीचा कॉल आलाय. तू निघाली आहेस ना तिच्या घरातून, म्हणजे तिच्याकडे यायला, मग तिचा फोन येतोय तुला बघ. असं म्हणून आता तो तिला फोन दाखवतो आणि बिचारी शलाका तो फोन घेण्यासाठी म्हणून पटकन पुढे येते, परंतु तो फोन पुन्हा एकदा कट करून टाकतो. शलाका म्हणते की सोड दे माझा फोन, मला बोलू दे तिच्याशी, ती बिचारी माझी वाट बघत असेल. परंतु शलाकाचा फोन तो कट करून टाकतो. आणि तेव्हा ईश्वरी म्हणते की काय शलाका ताईंनी पण फोन कट करून टाकला, नेमकी काय भानगड आहे? त्याच वेळेला आता तो फोन घेतो आणि फोन बंद करून टाकत असतो. आता लगेच शलाका म्हणते की दे माझा फोन, दे इथे, तू काय करतोयस, माझा फोन स्विच ऑफ का करतोयस तू? परंतु तो म्हणतो की नाही, आता तुझा कोणाशीही कॉन्टॅक्ट मी होऊ देणार नाही. शलाका आता फोन लावत असताना तिचा फोन बंदच लागतो. ईश्वरी घाबरते, म्हणते नेमकं काय चाललं आहे हे? शलाका त्यांचा फोन एकदा लागला परंतु बंद झाला. काही संकटात तर नसतील ना अडकल्या त्या, असत म्हणून ती घाबरलेली असते. आता राकेश म्हणतो की शलाका, आता तुझं तोंड बंद ठेवायचं, मी तुला जे काही सांगितलं आहे ना तेच करायचं, अन्यथा परिणाम चांगले होणार नाहीत. परंतु ती म्हणते नाही, आता काही झालं तरीही तुझं याची घाणेरडं रूप आहे ना मी ईश्वरीसमोर आणणारच आहे. आता ईश्वरी म्हणते की आता करायचं काय काहीच कळत नाही. राकेशजी फोन उचलत नाही आहे, कट करत आहेत. शलाकाताईंना फोन लावला तर फोन कट करून फोन बंद झाला आहे. त्या माणसाने काही केलं तर नसेल ना, म्हणजे त्या राजेश्वरने वगैरे शलाकाताईंना काही केलं असेल का? काय करायचं आता, असा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि नम्रता पण हे ऐकून घाबरते आणि म्हणते की हो गं, अगदी मलाही तेच वाटतं आहे, जर काही झालं तर. ईश्वरी म्हणते की थांब, मी जाऊन जरा बघून येते की राकेशजी घरी आलेत का, म्हणजे मग त्यांना घेऊन मला काहीतरी बघता येईल. असं म्हणून आता ती तिथून निघून जाते आणि धावते. तर इथे आता अर्णव हा तिथेच बसलेला असतो आणि त्याच्या रूममध्ये बसून त्याच्या डोक्यामध्ये तेच विचार सुरू असतात. आणि लॅपटॉप ओपन केलेला असतो आणि ते सगळे चैत्रगौरीचे जे फोटो असतात ते फोटोज तो बघता ईश्वरीचा फोटो समोर येतो. आणि तो फोटो समोर आल्यानंतर आता त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच स्माईल येते आणि तो त्याच गोष्टीचा विचार करत असतो. आणि त्याच गोष्टींचा विचार करत असताना त्याला आठवतं की कशाप्रकारे गुरुजींनी जे पूजेची थाळी असते ती पूजेची थाळी ही ईश्वरी आणि अर्णवने एकाच वेळेला शलाकाच्या हाती दिलेली असते. आणि जेव्हा अर्णव पर्स रिटर्न करायला घरी आलेला असतो ईश्वरीच्या, तेव्हा आत्या म्हणते की ईश्वरी ना घरात नाही आहे, ती बाहेर गेली आहे. आमच्या बाजूलाच राकेशजी राहतात, त्यांच्यासोबत ती देवळात गेली आहे. आणि शिवाय ते खूप चांगले वकील आहेत, पैशांची नाही तर मनाची श्रीमंती आहे त्या माणसाकडे. आता ही सगळी वाक्य त्याला आठवतात आणि त्याला ती अस्वस्थ करत असतात की हा राकेश नेमका कोण आहे, ज्याच्याबरोबर ईश्वरी इतकी जवळकीने वागते आहे. तर तेवढ्यातच तिथे आता आकाश आलेला असतो. आकाश म्हणतो की ब्रो, अरे आपले जे US क्लायंट्स आहेत ना, त्यांचे एस्टिमेटेड व्हॅल्यूचे आपल्याला मेल येणार आहेत, त्यामुळे ते बघावे लागतील हां. तेव्हा मग आकाशला तो ओके बघतो असं फक्त बोलतो. आणि तेवढ्यातच तिथे आकाशला कळतं की त्याचं कुठेतरी लक्ष हरवलं आहे, म्हणून आकाश पटकन त्याच्या लॅपटॉपवर बघतो आणि म्हणतो की दादा फोटो छान आला आहे ना ईश्वरीचा. तेवढ्यातच पटकन आता तो म्हणतो की काय काय बोलतो आहेस तू? तेव्हा तो म्हणतो की अरे हा लॅपटॉपमध्ये जो तू फोटो ओपन केला आहेस ना, तो ईश्वरीचा फोटो छान आला आहे ना. तेव्हा मग लगेच अर्णव म्हणतो की अरे ॲक्च्युली ते काय ना, मी गौरीचेच फोटो बघत होतो, म्हणजेच तेवढ्यातच हा फोटो समोर आला. तेव्हा मग लगेच आकाश म्हणायला लागतो की हो मला समजलं, काहीच काळजी करण्याचं कारण नाही आहे. तेव्हा आता मनातल्या मनातच आकाश म्हणत असतो की मला कळलं आहे नेमकं काय ते. आता लगेच आकाश त्याला बोलायला लागतो की दादा, तू आता कोणाचा विचार करतो आहेस? नक्की ईश्वरीचाच विचार करतो आहेस ना? आणि हो, तू तिची पर्स रिटर्न करायला गेला होतास ना परत. खरंच म्हणजे इतक्या मोठ्या सात्विक फॅशनचा CEO त्याच्या PAची पर्स रिटर्न करण्यासाठी तिच्या घरी जातो, खरंच खूप चांगली आणि मोठी गोष्ट आहे ना ही. तेव्हा मग लगेच तो म्हणतो की तुला कसं समजलं? तेव्हा मग आकाश म्हणतो की अरे ब्रो, मला आजीने सांगितलं की तू गेला होतास ते. तेव्हा मनातल्या मनातच आता तो म्हणतो की आजीला पण ना काही काम नाही आहे. आता आकाशला तो म्हणतो की बरं ठीक आहे, तू आता जातोस का? तेव्हा आकाश म्हणतो की ब्रो कसं आहे ना, मी जातो आता, परंतु तुला जे काही वाटतं आहे ना ते तुझ्या मनाला तू एकदा विचार.
तुझ्या मनाशी एकदा तू बोल, म्हणजे तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. असं म्हणून आकाश निघून जातो आणि अर्णव मात्र चिडलेला असतो. काय बोलावं हे त्याला काहीच कळत नाही. नंतर दुसरीकडे ईश्वरी ही राकेशच्या दारापाशी येऊन त्याचा दरवाजा वाजवते आणि म्हणते की राकेशजी. मग तिला कळतं की दरवाजाला कुलूप नाही, याचा अर्थ दरवाजामध्ये तो म्हणजेच राकेश घरीच आहे. म्हणून आता ती दरवाजा वाजवत राकेशजी असा आवाज देते. तेवढ्यात आता शलाका म्हणते ईश्वरी, आणि राकेश तेवढ्यात तिचं तोंड दाबतो आणि तोंड दाबून म्हणतो की 1 मिनिट, तोंड जरा बंद कर, काहीही बोलण्याची गरज नाही आहे. आता ईश्वरी ही दरवाजा वाजवते कारण राकेश दरवाजा उघडत नाही हे तिला काही पटत नसतं. काय झालं आहे अशी भीती तिला वाटते. तेवढ्यात ईश्वरीचा आवाज आल्यामुळे जे शेजारचे मोरे काका असतात ते येतात आणि म्हणतात की ईश्वरी, अगं काय झालं आहे, म्हणजे तू का अशी इथे उभी आहेस आणि दरवाजा ठोठावतीयेस? तेव्हा ईश्वरी म्हणते की अहो काका बघा ना, केव्हापासून मी राकेशजींचा दरवाजा वाजवते पण ते उघडतच नाही आहेत. मग काका पण स्वतः पुढे जातात आणि दरवाजा वाजवू लागतात. तेवढ्यात शेजारचा एक मुलगा असतो तोही येतो. तो म्हणतो की काय झालं आहे काका? तेव्हा मग ती म्हणते की अरे दादा बघ ना, राकेशजी केव्हाचा दरवाजाच उघडत नाही आहेत. पण आता सगळेजण जमा हळूहळू होत असतात. राकेश मात्र घाबरत चाललेला असतो. शलाका ही तिथे ईश्वरी ईश्वरी असा आवाज देण्याचा प्रयत्न करत असते, परंतु राकेशने तिचं तोंड अगदी जोरात दाबून ठेवलेलं असतं. तर इथे सगळीकडे चाळीतली लोकं जमा झालेली असतात की राकेश दरवाजा का उघडत नाही, सगळेजण घाबरलेले असतात. आता तो मुलगा आणि काका म्हणतात की बरं एक काम करतो, तिथून त्या खिडकीपाशी बघ, मी इथून या खिडकीमधून बघतो. आणि ते सगळेजण जीवाची पराकाष्ठा करत दरवाजा वाजवत चाललेले असतात. तेवढ्यातच इथे आता ईश्वरी म्हणते की राकेशजी अहो काय झालं आहे, उघडा ना, दरवाजा उघडा, असं आता ती म्हणायला लागते. आणि शलाका बिचारी खूप त्रासलेली असते आणि घामाघूम झालेली असते आणि तिने बिचारीने आता शेवटचे श्वास घेतलेले असतात, कारण इतक्या जोरामध्ये तोंड आणि नाक दाबल्यामुळे तिचं श्वास कोंडून गेलेला असतो आणि तिला गुदमरायला झालेलं असतं. आणि या नराधम राकेशने तिचं तोंड इतकं जोरात दाबलेलं असतं की त्या बिचारीला आता श्वासही घेता येत नाही आणि ती स्वतःचे डोळे आता बंद करते आणि तिचे हात आता अलगदच खाली गळून पडतात आणि तीही तिथल्या तिथे कोसळून जाते. तिथेच कपाटाच्या इथे ती कोसळली जाते आणि पूर्ण घामाघूम झालेली असते. आणि राकेश हे सगळं पाहतो आणि त्याला धक्का बसतो. तो घाबरतो की शलाकाला नेमकं काय झालं. आता त्याचे डोळे पांढरे पडतात, कारण शलाका ही तिथल्या तिथे गुदमरली आहे आणि शलाकाचा जीव गेला आहे की काय याची भीती त्याला वाटायला लागते. आणि बिचारी शलाकाचा खरंच जीव गेलेला असतो. ती तिथल्या तिथे पडलेली असते आणि अगदी श्वास कोंडल्यामुळे तिला काहीच समजत नसतं. तिथे तिचे प्राण गेलेले असतात. आणि इकडे ईश्वरी उघडा दरवाजा, उघडा दरवाजा, उघडा असं ओरडत असते. आणि तेवढ्यातच आता दरवाजा तोडूया असं तो एक मुलगा म्हणतो आणि दरवाजा तोडण्यासाठी म्हणून जात असतो. आणि मग सगळे म्हणतात की नाही रे, तेच केले पाहिजे, राकेशजी दरवाजा कसा नाही उघडत आहेत, आपण दरवाजा तोडूनच टाकूया, असं म्हणून आता दरवाजा तोडण्याची वेळ आलेली असते. ईश्वरी पण दरवाजावर जोरजोरात हात मारत असते की उघडा उघडा. आता राकेश म्हणतो की बापरे, आता मी काय करू, दरवाजा उघडला तर ही शलाका इथे, काय करू काय, असा प्रश्न त्याला पडतो. म्हणूनच पटकन तो स्वतःचे बूट शलाकाच्या नाकाजवळ घेऊन तिचे श्वास चालू आहेत का हे बघण्यासाठी जातो, परंतु शलाकाचे श्वास पूर्णपणे थांबलेले असतात आणि तिचा मृत्यू झालेला असतो. आता राकेश आणखीनच घाबरतो. काय करू काय नाही असं त्याला झालेलं असतं, कारण त्याच्या हातून एक खून झालेला असतो आणि त्यामुळे तो घाबरतो. आता काय करू, त्याच्या डोळ्यातनं पाणी यायला लागतं. डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की काय करू काय मी आता, या शलाकाचा तर जीव गेला. आणि तो खूप घाबरलेला असतो. त्याच्या हातून एक मृत्यू होतो. दरवाजात बाहेर माणसं उभी, ईश्वरी उभी. काय करावे हे त्याला काहीच कळत नाही. तो आता पूर्णपणे हादरून गेलेला असतो. इतक्या मोठ्या संकटात असतो की काय करू काय नाही त्याला कळत नसतं. आता ईश्वरी मात्र बिचारी बाहेरून जोरजोरात आवाज देते. काय करू, इकडे ईश्वरीकडे जाऊन दरवाजा उघडला तर हे समोर सगळं दर्शन, म्हणजेच शलाकाचा जीव गेलेला. आता काय करू असं तो घाबरतो आणि म्हणतो की हे काय करू मी आता, आता असं म्हणून त्याच्या डोळ्यात पाणी यायला लागतं. शलाका तर पूर्णपणे शलाकाचा जीव गेल्यामुळे आता काहीच होऊ शकणार नसतं. मग आता एक मुलगा दरवाजावर जोरजोरात आपटायला हात लागतो आणि तितक्यातच दरवाजा उघडला जातो. आता लगेच राकेश हा घामाघूम अवस्थेत बाहेर आलेला असतो आणि म्हणतो की काय झालं आहे. तेवढ्यात सगळी पब्लिक समोर बघून तो घाबरतो. मग तो म्हणतो की ईश्वरीजी काय झालं आहे. अहो मी आलो, तो आंघोळीला गेलो होतो. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की अहो
राकेशजी, आम्ही सगळे घाबरलो होतो. आम्ही कधीच दरवाजा वाजवतोय, आम्हाला वाटलं की काही आतमध्ये झालं आहे म्हणून सगळेजण जमा होत होते. तेव्हा आता तो म्हणतो की सॉरी, मला माफ करा, तुम्हाला सगळ्यांना त्रास झाला आहे माझ्यामुळे, परंतु मी आतमध्ये अंघोळीला गेलो होतो. तेव्हा आता लगेच सगळी पब्लिक ही घरी जायला निघते की सगळा प्रॉब्लेम सॉल्व आहे म्हणून. मग राकेश म्हणतो, एक मिनिट थांबा हा. तेवढ्यात सगळे निघूनही गेलेले असतात. राकेश पुन्हा कपडे वगैरे घालून व्यवस्थित बाहेर येतो आणि ती म्हणते की राकेशजी, शलाकाताईंबद्दल ॲक्च्युली बोलायचं होतं, पण इथे बोलणं बरोबर दिसणार नाही, आपण आत बोलूया का? तेव्हा राकेश घाबरतो. ईश्वरी आतमध्ये येते आणि समोर बघते आणि खूप घाबरते आणि म्हणते की शलाकाताई. तेव्हा त्याला आता भीती वाटते की त्याने बघितले की काय, परंतु लगेच ती म्हणते की राकेशजी, शलाकाताईंना त्यांना कोणीतरी परत त्यांच्या नवऱ्यांनी धमकी दिली वाटतं आणि त्याच्यामुळे त्या माझ्याकडे यायला निघाल्या होत्या आणि त्या येतच होत्या, परंतु नेमकं काय झालं काहीच कळत नाही आहे. ते अजून माझ्यापर्यंत पोचल्याच नाही आहेत. कुठे गेल्या असतील त्या? तेवढ्यात आता तिचं लक्ष खाली पडलेल्या त्या एका फुटलेल्या बांगडीकडे जातं आणि तो काचेचा तुकडा पाहिल्यावर ती घाबरते आणि लगेच बघायला लागते आणि म्हणते की हा काचेचा तुकडा. राकेशचे आता डोळे पांढरे पडतात. काय करू काय बोलू त्याला काहीच कळत नाही. आणि मग तेवढ्यातच ईश्वरी घाबरलेली असते. ती तो काचेचा तुकडा बघून तिला जरा वेगळेच वाटायला लागते की नेमके हे सगळे काय आहे. आणि तिला आता थोडासा का होईना परंतु राकेशवर संशय यायला लागलेला असतो. आता ईश्वरी तो काचेचा तुकडा हातात घेते आणि त्याला विचारते की राकेशजी, ही एका लग्न झालेल्या स्त्रीची बांगडी आहे, म्हणजे हिरवी बांगडी, आणि ही बांगडी इथे खोलीत कशी काय आली, असा प्रश्न ती त्याला विचारते. आणि इथे कपाटाच्या म्हणजेच इथे बेडच्या खाली शलाकाची बॉडी ठेवलेली असते आणि तिथे मात्र तिचं लक्ष जात नाही. त्याच वेळेला इथे आता ईश्वरी विचारते की राकेशजी, अहो ही बांगडी कसली आहे? शलाका मात्र तिथेच खाली असते आणि तिथे आता पूर्णपणे ईश्वरीचं लक्ष जात नाही आणि ती समोरूनच त्याला विचारत असते की सांगा ना, कसली आहे ही बांगडी? तेवढ्यातच आता तिथे राकेश म्हणतो की अहो ॲक्च्युली काय ना ईश्वरीजी, तुम्ही या इकडे या, सांगतो मी. काय ना, सध्या माझी एक केस चालू आहे ना इन्व्हेस्टिगेशनची, आणि त्यामुळे त्या केसमध्ये जे काही पुरावे सापडले होते ना, ते पुरावेच मी गोळा केले होते ना, आणि त्यामधला हा एखादा पुरावा असावा आणि म्हणून हा मी माझ्याजवळ ठेवला होता. तुम्ही ठेवा बघू इथे, तो द्या. तेव्हा ईश्वरी म्हणते की अच्छा अच्छा, घ्या तुम्ही, असं म्हणून ती त्याच्या हातात देते. आणि नंतर मग आता राकेश म्हणतो की बोला ना, काय झालं, तुम्ही काय बोलत होतात मगाशी? तेव्हा ईश्वरी म्हणते की अहो राकेशजी, मला कळत नाही आहे, शलाकाताईंचं काय झालं असेल. म्हणजे त्या माझ्याकडे यायला निघाल्या, परंतु मी त्यांना फोनही केला, त्यांनी फोन कट केला आणि नंतर दुसऱ्या वेळेला त्यांचा फोन बंद झाला. कुठे असतील, मला खरंच ना त्यांची खूप काळजी वाटते. त्यांच्याबरोबर काही चुकीचं तर घडलं नसेल ना? म्हणजे त्या इथे यायला निघालेल्या असताना त्यांच्या नवऱ्याने त्याच्याबरोबर काही घातपात तर केला नसेल ना? मला खरंच खूप काळजी वाटते शलाकाताईंची, खरंच त्यांना शोधलं पाहिजे. तेव्हा मग राकेश म्हणतो की हो हो, काळजी करू नका ईश्वरीजी, आपण बघूया काय होतं आहे ते. ईश्वरी म्हणते की नाही, प्लीज आपण एक काम करूया का राकेशजी, आपण दोघंजणं जाऊन जरा बघूया का बाहेर, की त्या कुठे सापडत आहेत का किंवा त्या कुठे आहेत ते, प्लीज आपण जाऊया का, असं ईश्वरी त्याला बोलायला लागते. तिला बिचारीला खूप टेन्शन आलेलं असतं. त्याच वेळेला आता राकेश म्हणतो की बरं ठीक आहे, एक काम करा ईश्वरीजी, तुम्ही जरा बाहेर व्हा, मी येतो, लगेचच येतो हां, असं म्हणून आता ईश्वरी म्हणते की ठीक आहे, मी पण येते, असं म्हणून ती तिचा मोबाईल वगैरे घेण्यासाठी म्हणून घरी जाते आणि तो दरवाजा बंद करून घेतो. त्याला खूप घाम फुटलेला असतो, कारण चोरी पकडता पकडता राहिली, परंतु त्यामध्येच शलाकाचा जीव गेला आहे. जे त्याला करायचं नव्हतं ते त्याच्या हातून घडलेलं असतं आणि म्हणून त्याला आता खूप टेन्शन येऊ लागतं. तर आता इथे पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार असतं की ईश्वरी ही ऑफिसमध्ये आलेली असते आणि सगळ्यांसमोर ती अर्णवला सांगते की सर, काल रात्री तुम्ही माझी पर्स स्वतःहून माझ्या घरी द्यायला आलात, खरंच त्यासाठी खूप खूप थँक्यू हा सर. ॲक्च्युली मी तिथे नव्हते, परंतु तुम्ही माझी पर्स द्यायला आलात म्हणून मला तुम्हाला थँक्यू तेव्हा बोलता आले नाही, परंतु खूप थँक्यू, तुम्ही स्वतःहून पर्स द्यायला आलात. असं आता ईश्वरी ही सगळ्यांसमोर त्याचे आभार मानते. आणि हे ऐकल्यावर इथे आता लावण्याचा मोठा जळफळाट झालेला असतो आणि ईश्वरी आणि बाकीचे सगळे निघून गेलेले असतात. लावण्य आता इथे अर्णवला बोलायला येते की अर्णव, यार हे बघ, काही झालं तरीही तू विसरू शकत नाही, माझी मॉम आहे, तिचे या कंपनीमध्ये वेगळे स्टेप्स आहेत आणि डोंट फॉरगेट की माझी मॉम आहे या तुझ्या बिझनेसमध्ये बिझनेस पार्टनर म्हणून आहे, त्यामुळे तू या गोष्टी इग्नोर करू शकत नाहीस आणि मी तिची मुलगी आहे.
त्यावेळेला आता अर्णव तिला सरळ तोंडावर बोलतो की हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव लावण्या, जरीही तुझी मॉम ही माझी बिझनेस पार्टनर असली तरीही डे 1लाच तिने मला सांगितलं होतं की जरीही मी इथे बिझनेस पार्टनर असली तरीही माझ्या मुलीला काही वेगळी स्पेशल ट्रीटमेंट देण्याची गरज नाही आहे, तिला सगळ्यांसारखेच नॉर्मल वागव असं मला तुझ्या मॉमने सांगितलं होतं. लक्षात आहे ना तुला? त्यावेळेला मग आता लावण्य म्हणते की हो, माझ्या लक्षात आहे, परंतु एक गोष्ट तूही विसरू नकोस यार की तू माझा अशा प्रकारे उठसूट इन्सल्ट करू शकत नाही, कारण मी ईश्वरी नाही आहे, तू माझा उठसूट इन्सल्ट करशील. त्यावेळेला मग ताल लगेच तो म्हणतो की एस, यू सेड इट राईट, तू ईश्वरी देसाई नाहीच आहेस, कारण ईश्वरी देसाई ही खूप वेगळी आहे. आणि कसं आहे ना, मला तरी असंच वाटतं आहे की ईश्वरी देसाई ना ही तुझ्यापेक्षा जास्त स्वतःला प्रूव्ह करू शकते. असं म्हणून तो सरळ तिच्या तोंडावर बोलून निघून जातो आणि याचाच राग आता लावण्याला आलेला असतो. लावण्य आता चिडते आणि म्हणते की नाही, आता मी शांत बसणार नाही आणि तुला या कंपनीच्या बाहेर काढण्यासाठी मी काहीही करू शकते. असं म्हणून आता ती खूप चिडलेली असते आणि ईश्वरीचा द्वेष करत असते. पुढे आता नेमके काय घडणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.